चिन्नू कोणत्या गोष्टीला हट्ट करू दे किंवा नाही करू दे, पण एका गोष्टीला एकदम जिद्द मात्र करणार, ते म्हणजे बाहेर फिरायला जाण्यासाठी. आणि एकदा का बाहेर फिरायला गेलं की घराचा रस्ता आम्हाला बघूच वाटत नाही आणि घराकडे यायचं तर बिलकुल नाव नसतं, फक्त बाहेरच फिरायचं असतं. आणि ह्याचं रडायचं इकडे ह्याच्यामुळे चाललं होतं की रुमाल घे आणि तू पण स्वेटर घाल आणि मोबाईल घे आणि माझं टोपी पण घे आणि चल बाहेर म्हणून. तर मग इकडे शेवटी ना रुमाल दोरीवरून काढूनच घेतला आणि त्याच्यानंतर त्याचं चाललं होतं की चल बाहेर चल बाहेर. त्याच्यामुळे त्याला बाहेर घेऊन आला आणि मस्त ऊन लागत होतं बाहेर, त्याच्यामुळे मस्त इकडे थोडा वेळ खेळला आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यावर त्याला झोपवलं वगैरे. आणि मग कधीतरी निवांत केस वगैरे धुवून आपण आंघोळ करावं म्हणतो ना, पण चिनू तर आज काही लवकर उठला नाही, पण दूधवाला आला त्याच्यामुळे पटकनच यावं लागलं आणि इतकं जास्त हेअरफॉल होतं ना का काही विचारायलाच नको. असो, मग सगळं कामं तर झालेच होते, म्हणजे स्वयंपाक वगैरे पण झालं होतं, पण ना चिनूसाठी इकडे डाळ बनवायचं होतं. म्हटलं आता आमच्यासाठी पण एकदाच बनवून घेऊ म्हणून ते गरगट्टा वगैरे बनवायला ठेवलं. त्याच्यानंतर ना हे उरलेले जे काल पेंडिंग ठेवलं होतं काम ते पूर्ण करायला घेतलं. पण ना लाडू बनवायला मला इतकं कंटाळा येत होतं, म्हटलं थोडेसेच लाडू बनवले आणि बाकीचं पावडर ना तसंच ठेवून दिलं, कारण ना चिनूला पण द्यायचं होतं म्हणून, म्हणजे त्याला दुधात वगैरे टाकून देता येईल म्हणून. तर अर्धे इकडे लाडू बनवून घेतले आणि अर्धं पावडर ना डब्यात भरून ठेवलं. त्याच्यानंतर मस्त निवांत जेवण केलं, कारण ना माझं लेकरू आज खूप थोडं जास्तच वेळ झोपला होता, म्हणून सगळी कामे निवांतच होत होती. आणि रात्रीच्या जेवणानंतर थोडंसं राऊंड मारून घरी येत होतो. तर या लेकराचं ना नेहमीच आहे, जेव्हा जेव्हा आपण त्याला बाहेर घेऊन जातो आणि घरी यायचं म्हटलं ना असं त्याचं लटकायचं सुरू होतं, म्हणजे घरीच यायचं नसतं. असो, तर या व्लॉगसोबतच हा व्लॉगचं पण इथेच शेवट करते. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.